मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाची प्रार्थना. एक सादी शेख नावाचा अतिशय विद्वान असा माणूस होता बरं का. सादी शेखने एकदा जग पादाक्रांत करायचे असे ठरवले आणि तो जगप्रवासासाठी निघाला. प्रवास करता 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 तो खूप चालत राहिला. चालता चालता त्याचे जे जोडे होते, म्हणजे त्याच्या ज्या चपला घातलेल्या होत्या, त्याने ते जोडे फाटले आणि ते इतके वाईट रीतीने फाटले की सादी शेखला ते फेकूनच द्यावे लागले. प्रवास करताना सादी जवळचे पैसेही संपून गेले आणि अखेर त्याला अनवाणी प्रवास करणे भाग पडले. जाता 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 एका गावामध्ये एक मशीद लागली बरं का. सादी शेख मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला आणि तो देवाची प्रार्थना करताना देवाला तक्रार करू लागला. तो देवाला म्हणाला, देवा, मी तुझी किती भक्ती करतो, माझी तुझ्यावर कितीतरी श्रद्धा आहे, तरीसुद्धा मला अनवाणी प्रवास करायला लागत आहे आणि माझे जोडे फाटून मला ते फेकून द्यावे लागले आहेत. आता माझ्याजवळ जोडे नाहीत आणि मला अनवाणी चालताना त्रासही होतो आहे, परंतु तुला माझी दया काही येत नाही. तू अतिशय कठोर आहेस, असे सादी शेखने देवाला म्हटले बरं का. अशी तक्रारच केली म्हणा आणि अशी प्रार्थना करून तो मशिदीच्या बाहेर आला आणि पुन्हा प्रवासाला निघाला. प्रवास करताना थोडं पुढं गेल्यावरच त्याला एक अतिशय कुमारवयीन असा मुलगा 2 कुबड्या घेऊन चालताना दिसला बरं का. त्या मुलाला पाय नव्हते, दोन्ही पाय त्याचे कापलेले होते आणि कसा बसा लाकडी कुबड्यांवर तो चालत होता बरं का. ते पाहून सादी शेखला अतिशय वाईट वाटले आणि त्याचे डोळेही खाडकन उघडले बरं का. त्याला पाहिल्यावर त्याला आपली समस्या ही अतिशय छोटी वाटू लागली. तो पुन्हा मशिदीमध्ये जाण्याचे ठरवून परत उलटा फिरला बरं का आणि पुन्हा मशिदीमध्ये गेला आणि मग देवाची प्रार्थना करू लागला. हे देवा, मी तुला विनाकारणच दोष देत होतो रे. मला तू जोडे दिले नाहीस, परंतु चांगले असे धडधाकट 2 पाय मात्र दिले आहेस. ते मात्र मी विसरून गेलो. काही दुर्दैवी लोकांना असे पायसुद्धा नसतात, हे मी आत्ताच बघितले आहे. मी खरंच खूप नशीबवान आहे आणि तू खरोखर दयेचा सागर आहेस. तू मला आवश्यक ते सगळे काही दिले आहेस आणि त्यासाठी तुझे आभार मानण्यासाठी मी पुन्हा आत्ता तुझ्याकडे आलो आहे. अल्ला, मी खरोखर तुझी माफी मागतो. आणि एवढे बोलून तो पुन्हा आपली प्रार्थना संपवून प्रवासासाठी निघाला. परंतु त्या एका दृश्यामुळे, त्या पांगळ्या मुलामुळे सादी शेखचे डोळे खाडकन उघडले होते. मुलांनो, या गोष्टीतून काय शिकायचं? देव आपल्याला आपल्या गरजेपुरतं सर्व काही देत असतो. तेव्हा आपण नेहमी ग्लास अर्धा भरलेला आहे असा दृष्टिकोन ठेवावा. रिकामा ग्लास माझा अर्धा आहे असे आपण म्हणत राहिलो तर आपल्याला कधीच सुख समाधान मिळणार नाही. माझ्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे असं म्हणणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. नेहमी आपल्यापेक्षा खालच्यांकडे बघा आणि आपल्याकडे जे आहे त्यासाठी समाधान माना, कृतज्ञ राहा. आपण नशीबवान आहोत असे समजा आणि देवाचे आभार मानून त्याची प्रार्थना करत राहा. आवडली ना गोष्ट? ठेवाल ना लक्षात?